हल्ली बऱ्याचदा असं होतं ना का शिक्षणाच्या निमित्ताने बऱ्याच मुलांना मुलींना घर सोडून बाहेर राहावं लागतं. आणि अशा वेळी त्यांच्या जेवणाचा बराचसा प्रश्न असतो. आणि आता सध्या तर गॅस मिळत नाहीये, अशा वेळेस झटपट तयार करता येईल असं हे आज आपण हक्का नूडल्स विथ पास्ता तयार करणार आहोत. याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण गॅस, कढई काहीही न वापरता ही अगारोची मल्टी यूज केटल वापरलेली आहे. कारण सध्या गॅसचा तुटवडा आहे आणि अशा वेळेस ही मल्टी यूज केटल आपल्याला खूप फायदेशीर आहे. आता साधारण 2 कप इतकं मी यामध्ये पाणी घालून घेतलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि 1 चमचाभर इतकं तेल घालायचं. झाकण ठेवायचं आणि याला मस्त पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी आली की मग आपल्याला यामध्ये हक्का नूडल्स घालायचे. तर थोडेसे असे तोडून घातले किंवा पूर्ण अखंड घातलेत ना तरीही चालेल. हे हक्का नूडल्स अधिकच पौष्टिक करण्यासाठी मी इथे हा दिसानोचा पास्ता वापरलेला आहे. हा पूर्णपणे गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल रंग, फ्लेवर काहीही ऍड केलेलं नाहीये. आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. आता हे पास्ता सुद्धा यामध्ये घालून घेतला आणि मग हे एकदा चांगलं तळापासून हलवून घ्यायचं की जेणेकरून या ज्या नूडल्स आहेत ना त्या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडायला पाहिजेत. आणि ही अगारूची केटल जरी तुम्हाला घ्यायची असली ना तरीही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. आता झाकण ठेवायचं आणि या नूडल्स साधारण 90% शिजतील एवढी आपल्याला वाट पाहायची आहे. साधारण एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हे व्यवस्थित पास्ता आणि नूडल्स आरामात शिजतात. एकदा बघा तळापासून हलवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत. त्यापैकी आपण सगळ्यात पहिले काळा मिरीची पूड घालणार आहोत. त्याच्याने चव खूप छान येते. पाव चमचा इतकीच घातलेली आहे. 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा आहे. 1 चमचा ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. त्याचबरोबर 1 चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि 1 टेबलस्पून इतकी ही शेजवान चटणी घातलेली आहे. हे सगळे मसाल्यांबरोबर आपल्याला आता भाज्या घालायच्या आहेत. यामध्ये मी सिमला मिरची, थोडीशी उभी पातळ चिरलेली कोबी, गाजर आणि फरसबी घातलेले आहेत आणि काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा यामध्येच घालून घेतलेले आहेत. आता या भाज्यांना आपण नंतर का घातल्या, कारण हक्का नूडल्स बनवतात त्यामध्ये भाज्यांचा क्रंच तसाच शिल्लक राहिलेला असतो. भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नसतात, म्हणूनच आपण नंतर भाज्या घातलेल्या आहेत आणि मग फक्त आता 1 मिनिटाची वाफ घेणार आहोत. हे सगळे मसाले आणि हे भाज्या सगळ्या एकत्रित व्यवस्थित मस्त मिसळून घेतलं की फक्त आपल्याला 1 ते 2 मिनिटाची वाफ घ्यायची आहे आणि आपले हे हक्का नूडल्स बनवून तयार झालेले आहेत. जे मुलं कॉलेजसाठी बाहेर राहतात तर त्यांना संध्याकाळच्या वेळी काहीतरी खावंसं वाटतं, अशा वेळेस त्यांना हे नूडल्स बनवून खाता येतील. त्यामुळे जरी गॅस नसेल, कढई नसेल किंवा त्यांच्याकडे काही फार अशी साधनं उपलब्ध नसतात, अशा वेळेस त्यांना ही रेसिपी खूप फायदेशीर आहे. आणि आपण ही वापरलेली जी केटल आहे ती प्रवासासाठी खूप फायदेशीर आहे. कारण प्रवासामध्ये आपण चहा, कॉफी, दूध उकळू शकतो. लहान मुलांची जर पेज करायची असेल किंवा काही खाणं करायचं असेल तर आपण करू शकतो. म्हणूनच जर तुम्हाला ही केटल घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, नक्की खरेदी करा.